हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून चालू घडामोडी या घटकावरील अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण 2024 मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या त्या जिल्ह्यांमध्ये जे चालू घडामोडीचे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा, अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बऱ्याच वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओके. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव. पहा, बऱ्याच जिल्ह्यांच्या पोलीस भरती परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत सुजाता सौनिक. ओके. त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा देखील प्रश्न पोलीस भरती परीक्षांच्या लेखी परीक्षेमध्ये बऱ्याच जिल्ह्यांच्या परीक्षांमध्ये रिपीट झालेला आहे. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 ने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले. ओके. रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक ॲसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतात होत आहे? तर AK-203. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अभिनव बिंद्रा हा नेमबाजीशी संबंधित खेळाडू आहे. बरोबर. त्यानंतर T20 वर्ल्ड कप 2024 साठी कोणता देश यजमान होता? तर त्यामध्ये अमेरिका हा देश यजमान होता. ओके. त्यानंतर अंडर-19 वुमन्स T20 वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? अंडर-19 वुमेन्स T20 वर्ल्ड कप मलेशियामध्ये आयोजित केला जाणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे? किसानों की बात. ओके. पुढे पाहूया. महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम, महाराष्ट्रातील पहिले सौर विलेज ओके कोणते आहे? तर ते आहे मनाची वाडी. आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील. ओके. त्यानंतर मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे? CD देशमुख रेल्वे स्टेशन. ओके. त्यानंतर पहा, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरविणारा पहिला देश कोणता बनला आहे? तर तो देश बनला आहे आपला भारत. आणि त्या लँडरचं नाव काय आहे मित्रांनो? कोणाला आहे का लक्षात? चला, तुमच्यासाठी प्रश्न आहे. त्या लँडरचं नाव काय आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. जो लँडर होता त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे? पहा, राऊरकेला या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. नुकतेच भूस्खलन झालेले वायनाड कोणत्या राज्यात आहे? पहा, वायनाड हा राहुल गांधींचा लोकसभेचा मतदारसंघ होता आणि तिथे ते निवडून देखील आले होते. ओके. आणि ते आहे केरळमध्ये. ओके. त्यानंतर T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटचा किताब कोणाला मिळाला? पहा, T20 वर्ल्ड कप खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला पाहणे गरजेचं आहे, कारण त्याच्यावर एक तरी प्रश्न प्रत्येक जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येत आहे. तर T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकलेला आहे जसप्रीत बुमराह यांनी. ओके. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले? हा देखील पोलीस भरतीच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. तर तो दांडपट्टा आहे. महाराष्ट्र राज्य शस्त्र म्हणून दांडपट्टा या शस्त्राला घोषित करण्यात आले. ओके. भारतीय न्याय संहिता हा नवा कायदा कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आला? मित्रांनो, हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हे देखील लक्षात ठेवा, कारण पोलीस भरतीच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने. तर भारतीय न्याय संहिता हा कायदा 1 जुलै 2024 या तारखेपासून लागू करण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. भारतातील सागरावरील सर्वात जास्त लांबीचा सेतू, आता हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तर अटल सेतू आहे भारतातील
सागरावरील सर्वात जास्त लांबीचा सेतू. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कोणत्या राज्यात आहे आणि स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कोणाचा पुतळा आहे, तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. ओके, आणि तो कोणत्या ठिकाणी आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे, तर तो चित्रपट आहे ओपनहायमर. ओके, त्यानंतर पहा, तुर्की सिरिया भूकंपानंतर तुर्की सिरिया या देशांना मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबविले होते, ते ऑपरेशन होते ऑपरेशन दोस्त, ऑपरेशन फ्रेंड. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पोलीस भरतीसाठी खूपच महत्त्वाचा प्रश्न. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे मित्रांनो. आणि आता देखील बऱ्याच जिल्ह्यांच्या ज्या पोलीस भरतीच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये देखील हा रिपीटेड प्रश्न आहे. आणि 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले, अमळनेरमध्ये पार पडलेले. ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा कोणत्या नदीपात्रावर, आणि हे प्रथमच वेळा झाले मित्रांनो, पहिल्याच वेळा ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा कोणत्या तरी नदी किनारी नदीपात्रावर झालाय आणि ती नदी आहे सीन नदी. ऑलिम्पिक्सच्या इतिहासातील पहिल्यांदाच हा सोहळा नदीपात्रावर नदी किनारी झालेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे, तर ती निवड करण्यात आली आहे गौतम गंभीर यांची. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये कोणत्या खेळाडूने भारतासाठी पहिले पदक मिळवलेले आहे, ती खेळाडू आहे मनू भाकर आणि ही नेमबाज आहे. ओके, आणि मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 हा देखील तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. यावर प्रत्येक पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर तुमची अजून लेखी परीक्षा झाली नसेल तर येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा विषय, आणि त्यासाठी आपण एक बेस्ट परिपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 वर. तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर त्यामधून पोलीस भरतीसाठीच येणारे प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि तो व्हिडिओ तुम्ही एकदा पहा. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक्सचे निगडीत कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये आला तर त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच सांगणार आहे, नक्कीच सांगता येणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे वर आय बटनवर त्याची लिंक मी दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होतोय की नाही. पुढे पाहूया. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, अरविंद पानगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. ओके, त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सव 2024चे आयोजन कोणत्या ठिकाणी झाले, राष्ट्रीय युवा महोत्सव 2024चे आयोजन नाशिक येथे झाले. ओके, त्यानंतर विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे, तर तो आहे कार्लोस अल्कराज. कशामध्ये, विम्बल्डन 2024 मेन्स सिंगल. ओके, दुसरे मराठी विश्व संमेलन 2024 कोणत्या ठिकाणी पार पडले, नवी मुंबई येथे पार पडलेले. त्यानंतर पुढे पाहूया. आशिया महिला चषक 2024चा विजेता कोण आहे, श्रीलंका आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIAचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा NIAचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, जगातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी बसवण्यात आलेले, उज्जैन या ठिकाणी जगातील पहिले वैदिक घड्याळ बसवण्यात आले. आरोग्याचा अधिकार हे विधेयक लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे, हे आरोग्याचा अधिकार विधेयक लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे राजस्थान. त्यानंतर पुढे पाहूया. भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी उपस्थिती लावली होती, ते होते फ्रान्स देशाचे राष्ट्रपती आणि त्यांचं नाव आहे इमॅन्युअल मॅक्रॉन. ओके, त्यानंतर पहा T20 वर्ल्ड कप 2024 कोणी जिंकला, पुन्हा एकदा प्रश्न आलाय तर तो जिंकलेला आहे भारताने, आपल्या भारताने. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्राने सुरू केली आहे आणि या योजनेनुसार
पात्रताधारक महिलांना किती रुपये मिळणार आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, या योजनेनुसार पात्रताधारक महिलांना प्रति महिना किती रुपयांची आर्थिक सहायता केली जाणार आहे त्या रक्कम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना, विविध राज्यांनी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत मित्रांनो, त्या योजनांवर देखील आपण खूप अप्रतिम व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनवर दिलेले आहे. तिथे क्लिक करून ते देखील व्हिडिओ तुम्ही पहा. त्याचा देखील परीक्षेमध्ये फायदा होणार आहे, कारण योजनांवर प्रश्न येतातच मित्रांनो. त्यामध्ये पहा, योजना ज्या काही विविध राज्यांच्या योजना आहेत त्या सर्व योजना आपण त्या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळे खूप डिटेलमध्ये आणि खूप ॲनालिसिस करून तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि अशी एक देखील योजना नाही की त्या व्हिडिओमध्ये चुकलेली आहे. त्यामुळे जर योजना तुम्हाला कव्हर करायची आहेत तर त्यासाठी तो व्हिडिओ खूप अप्रतिम आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्रामवर दिलेली आहे. तिथे क्लिक करून तो व्हिडिओ पहा. त्यामुळे तुमचा पोलीस भरती परीक्षांमध्ये योजनांवर एक जरी प्रश्न आला तरी त्याचे उत्तर तुम्हाला सांगता येणार आहे, कारण सर्व योजना तिथे एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीमध्ये योजनांचा प्रश्न तुमचा जाणारच नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार आहे, तर ते पंढरपूर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात विकसित केले जाणार आहे? वाढवण बंदर पालघर जिल्ह्यामध्ये विकसित केले जाणार आहे. भारतातील नव्याने लागू करण्यात आलेला, पहा पुन्हा एकदा रिपीट झालेल्या वेगळ्या पद्धतीने, भारतीय न्याय संहिता हा कायदा कोणत्या कायद्याऐवजी अस्तित्वात आला आहे? भारतीय दंड संहिता याऐवजी अस्तित्वात आलेला आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. ही जगातील पहिली मिस AI तर ती आहे केंजा लायली. ही जगातील पहिली मिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. ओके, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. समोरचा प्रश्न, 18वी लोकसभा निवडणूक देशात किती टप्प्यामध्ये घेण्यात आली होती? 7 टप्प्यांमध्ये. 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला? अर्जेंटिनाने जिंकलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? रश्मी शुक्ला हे महाराष्ट्राच्या सध्याचे पोलीस महासंचालक आहेत. 12th फेल हा हिंदी सिनेमा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे? तर तो मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. 12th फेल हा चित्रपट, हिंदी सिनेमा मनोज कुमार शर्मा या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. समोरचा प्रश्न, अटल सेतू कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो रे? अटल सेतू शिवडी न्हावाशेवा या 2 ठिकाणांना जोडतो. संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? डॉक्टर संजय जयस्वाल यांची संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भारताच्या संरक्षण सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे रे? भारताच्या संरक्षण सचिवपदी राजेश कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे महासचिव कोण बनले आहेत? पी अनिल कुमार. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे महासचिव पी अनिल कुमार बनलेले आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून चालू घडामोडी या घटकावरील अति महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण 2024 मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जे चालू घडामोडीचे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.